रामटेक तालुक्यातील काचुरवाही येथे असलेल्या परमात्मा एका आश्रमात दानपेटी चोरीची घटना समोर आली आहे। अज्ञात चोरट्यांनी 10 ते 12 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या काचुरवाही येथील परमात्मा एक आश्रम येथे अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरी केल्याची घटना उघडकीस आली। आश्रमातील दानपेटी चोरून नेऊन चोरट्यांनी सुमारे 200 ते 300 मीटर अंतरावर असलेल्या माता माय मंदिराजवळ मुकेश गोल्हर यांच्या शेतात दानपेटी फोडल्याचं आढळून आले। दानपेटी फोडून त्यातील अंदाजे 10 ते 12 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच आश्रम प्रशासनासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेबाबत परमात्मा एक आश्रम संस्थेचे अध्यक्ष अंकुश गोल्हर आणि सचिव राकेश मोहनकर यांनी माहिती देत सांगितले की अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। विशेष बाब म्हणजे मागील 1.5 वर्षापासून याच आश्रमात दानपेटी चोरीची घटना उघडकीस येते। आता पुन्हा दुसऱ्यांदा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। धार्मिक स्थळाची सुरक्षा धोक्यात असल्याचा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास रामटेक पोलीस करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची शक्यता आहे। माझे नाव राकेश गोविंद मोहनकर आहे, राहणार काचुरवाही। मी या संस्थेचे सचिव आहे। आज सकाळी आम्ही जेव्हा भवन खोलला तेव्हा आमच्या लक्षात आलं की आमची दानपेटी इथून चोरट्यांनी लपास केली आहे। तरी आम्ही दानपेटी पडताळणी केल्यानंतर 200 ते 300 मीटरवर आमची दानपेटी मुकेशजी गोल्हर यांच्या वावरामध्ये भेटली आणि ते खाली आढळून आली। त्यानंतर ते दानपेटी आम्ही आमच्या 2 माणसांनी आणून इथं ठेवली आणि पोलीस स्टेशनला आम्ही तत्काळ रिपोर्ट दिली। त्यानंतर त्याच्यामध्ये 12-13 हजार जवळपास काही पैसे होते। मागच्या वेळेस अशी घटना झाली होती तेव्हा पोलीस प्रशासनाने काही कारवाई केली नाही आणि ते स्टॉप झाला। दुसरा वेळ आहे, आता त्यांनी चांगली कारवाई करून चोरट्यांना पकडण्यात यावा ही विनंती आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अजय मेहरकुडे, रामटेक।